कागल नगर परिषदेनं स्वच्छ भारत अभियान शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे। नगरपालिकेनं केलेल्या पाहणीत शहरातील 25 ठिकाणी नागरिक उघड्यावर कचरा टाकत असल्याचं निदर्शनास आलंय। ओला आणि सुका कचरा विलगीकरण करून देण्याबाबत सूचना देऊनही काही नागरिक नगरपालिकेच्या आरोग्य विभागाला सहकार्य करत नाहीत। त्यामुळे अशा उघड्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतलाय। हा दंड घरफाळ्यात जमा करून त्याची वसुली केली जाणार आहे। त्यामुळे उघड्यावर कचरा टाकणं नागरिकांना महागात पडणार आहे। केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची अंमलबजावणी सुरू आहे। या अभियानाअंतर्गत शहरातील ज्या कुटुंबांकडे शौचालयाची सुविधा नाही अशा कुटुंबांना शौचालयाची सुविधा उपलब्ध करून कागल शहर हागणदारी मुक्त करणं आणि घनकचरा व्यवस्थापन करून शहर स्वच्छ ठेवण्याचं काम कागल नगर परिषद करत आहे। नगरपालिकेनं कोंडाळामुक्त शहर योजना राबवत शहरातील प्रत्येक घरातून कचरा संकलित करण्याचं धोरण अवलंबलंय। या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून वीज निर्मिती सुरू केली आहे। नागरिकांना कचऱ्याचं सुलभ पद्धतीनं विलगीकरण करण्यासाठी घरोघरी कंटेनरचं वितरण केलं आहे। तसंच नागरिकांना ओला आणि सुका कचरा वेगळा देण्याचं आवाहन केलंय। मात्र काही नागरिक नगरपालिकेच्या या सूचनेची अंमलबजावणी करत नसल्याचं समोर आलंय। तसंच कचरा उघड्यावर टाकत असल्याचं आढळलंय। वड्डवाडी, गोसावी वसाहत, अनंत रोटो, यशिला पार्क, जयसिंगराव पार्क, श्रमिक वसाहत, ठाकरे चौक, यशवंत किला, गणेश नगर, माळी गल्ली, रोटे गल्ली, करंजे आनंद, सोमवार पेठ, गैबी दर्गा, पशुवैद्यकीय दवाखाना यासह 25 ठिकाणी कचरा उघड्यावर टाकला जातोय। त्यामुळे नगरपालिकेनं अशा नागरिकांसह संस्थांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतलाय। नगरपालिकेच्या माध्यमातून सकाळी आणि सायंकाळी अशा 2 सत्रात या ठिकाणी स्वयंसेवकाची नियुक्ती केली जाणार आहे। जे नागरिक अथवा संस्था उघड्यावर कचरा टाकताना सापडतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होणार असल्याचं आरोग्य निरीक्षक नितीन कांबळे यांनी सांगितलं। या निर्णयामुळे उघड्यावर कचरा टाकणं नागरिकांना आता चांगलंच महागात पडणार आहे।